जय शिवराय शेळी पालक मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून अनेक लोकांचे फोन येत असतात। अनेक लोक शेळी पालन व्यवसायामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु शेळी पालन व्यवसायाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन नवीन येऊ इच्छिणाऱ्या लोकांचा आणि जे 1-2 वर्षापासून शेळी पालन व्यवसायामध्ये काम करतायत अशा काही लोकांचा जो दृष्टिकोन आहे शेळी पालन व्यवसायाकडे पाहण्याचा, तो दृष्टिकोन शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीला एक जोडधंदा म्हणून शेळी पालन अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन आहे। परंतु हा दृष्टिकोन बदलून शेळी पालन व्यवसाय हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि तो मुख्य व्यवसाय आपण कशा पद्धतीने शेळी पालनाला करू शकतो या गोष्टी शिकवणारी कार्यशाळा आपल्या फार्मवर आपण आयोजित करत असतो। आणि ही प्रशिक्षण कार्यशाळा आपण 1 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजन फार्म या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये येण्यासाठी जर इच्छुक असाल, सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर आपली पूर्व नोंदणी नक्की करून घ्या, कारण आपल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आपण ज्या लोकांची नोंदणी झालेली आहे अशाच लोकांना आपण प्रवेश देत असतो। त्यामुळे आपली नोंदणी करून घ्या, तरच आपल्याला कार्यशाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे। मुळातच शेळी पालन व्यवसायाकडे जो पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे तो बदलणं हाच आपला महत्त्वाचा या कार्यशाळेचा उद्देश असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेळी पालक नव्याने शेळी पालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना शेळी पालनाविषयीचं कोणतंही नॉलेज नसतं। फक्त माहितीच्या आधारे YouTubeवरचे व्हिडिओज पाहून त्यांना शेळी पालनासंबंधीची माहिती असते, पण माहिती असणं आणि ज्ञान असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आपण आपल्या कार्यशाळेतून नवीन लोकांना शेळ्यांच्या बाबतीतली शेळ्यांची निवड करणे, शेळ्यांचं शेडचं नियोजन करणे, शेळ्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन करणे, शेळ्यांचं लसीकरण, शेळ्यांचं डिवर्मिंग, कार्डांचं संगोपन या सगळ्या गोष्टींसोबतच विक्री व्यवस्था कशा पद्धतीने करायची, शेळी पालक जे नवीन येतात त्यांना त्या संबंधीच्या सरकारी योजना कोणत्या आहेत, तर त्या संबंधित त्यांना कोणत्या बाबतीत कुठून अनुदान मिळू शकतं या बाबतीत मार्गदर्शन करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण करत असतो। मित्रांनो, कोणताही व्यवसाय आपण ज्या वेळेला सुरू करतो तर त्या व्यवसायाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं असतं, तरच त्या व्यवसायामध्ये आपण पुढे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो। आपण हा दावा अजिबात करत नाहीये की एक दिवसीय जे प्रशिक्षण आपण आयोजित करतो त्यातून शेळी पालकांना शेळी पालनाविषयीचं संपूर्ण 100% ज्ञान मिळतं असा दावा आपण नक्कीच करणार नाही आहोत, कारण एका दिवसात कोणत्याही व्यवसायाचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही। शेळी पालन व्यवसाय किंवा पशुपालन कोणताही व्यवसाय असू द्या, आपण ज्या वेळेला या व्यवसायामध्ये स्वतः येऊन काम सुरू करतो प्रॅक्टिकली, त्यावेळेला आपल्याला जे रोज अनुभव आपल्या कामातून येत असतात त्यातून आपण घडत जातो आणि त्यातून हा एक यशस्वी शेळी पालक हा घडत असतो, तो त्याच्या अनुभवातून घडत असतो। परंतु ज्या कार्यशाळेमधून या गोष्टी शिकवल्या जातात, शेळ्यांचं डिवर्मिंग, लसीकरण, चाऱ्याचं व्यवस्थापन, कोणते आजार शेळ्यांना होऊ शकतात, त्या आजारांवर आपण उपचार कसे करायचे, आजारांची लक्षणं असतील तर त्या आपण वेळीच ओळखून कशा पद्धतीने आपण आपलं होणारं नुकसान टाळू शकतो, किंवा आपल्याला अशा अनेक गोष्टी असतात शेळी पालन व्यवसायामध्ये की ज्या गोष्टी आपल्याला आधीच जर माहीत असतील की या गोष्टी होऊ शकतात तर आपण त्याचं प्रिकॉशन घेतो, त्याची पूर्वतयारी आपण करत असतो की त्या गोष्टी घडू नये म्हणून। त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी ज्या असतात ज्यातून आपल्याला नुकसान होऊ शकतं अशा गोष्टी आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून टाळता येतात। त्यामुळे आपण जर नवीन शेळी पालन व्यवसायामध्ये येऊ इच्छित असाल तर आपण शेळी पालनाचं प्रशिक्षण 1 दिवसीय कार्यशाळा जी आहे आपली ती पूर्णपणे प्रॅक्टिकल असते। याच्यामध्ये आपण औषध पाजणे, इंजेक्शन्स देणे शेळ्यांना, शेळ्यांचे खूर कटिंग करणे, शेळ्यांच्या कानांचं टॅगिंग करणे, या सगळ्या गोष्टी आपण शेळी पालकांना प्रॅक्टिकली दाखवत असतो आणि समजून सांगत असतो। त्यामुळे त्यांना आपल्या फार्मवर काम करायला गोष्टी भविष्यात सोप्या जातात
त्यांना आधी माहीत असतं की आपल्याला ह्या अडचणी येऊ शकतात किंवा या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल, त्यामुळे त्यांना त्याची पूर्वतयारी करता येते। हा या आपल्या कार्यशाळेचा मोठा फायदा शेळी पालकांना होत असतो। आणि अजून एक याचा उद्देश असा असतो की आपला उद्देश हा नाहीये की आपण प्रशिक्षण कार्यशाळा घेतो म्हणजे तुम्ही शेळ्या भविष्यात आमच्याकडून विकत घ्याल, तर असा काही उद्देश नाहीये। तुम्ही तुमच्या भागामध्ये जवळ तुम्हाला ज्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळतील तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता। परंतु शेळी पालनातल्या या सर्व बारकावे जेव्हा आपण शिकत असतो त्याच वेळेला एक यशस्वी शेळी पालक घडत असतो। आणि आपल्या कार्यशाळेचा उद्देश आहे की जे शेळी पालन फार्म चालू होतात आणि बंदही होतात, तर ती बंद पडण्याचं प्रमाण कमी करणं आणि शेळी पालकाचा प्रवास अपयशाकडे न जाता त्याचा प्रवास यशस्वी शेळी पालक म्हणून व्हावा, यासाठी आपण ही कार्यशाळा घेत आहोत। यशस्वी शेळी पालक घडवणे हाच आपल्या कार्यशाळेचा उद्देश आहे। त्यामुळे आपण या कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि आपले शेळी पालना संबंधित काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर आम्हाला आपण कमेंटद्वारे नक्की कळवू शकता। हा व्हिडिओ आवडल्यास आपण अनेक नवनवीन येणाऱ्या शेळी पालकांपर्यंत नक्की शेअर करा। शेळी पालना संबंधित येणारे सर्वच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमी पाहाल। आणि आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।